श्रीकृष्णाचा भक्त ज्याने प्रश्न विचारले आणि उत्तरात कृष्ण मिळवला. यमुनेपासून दूर पण कृष्ण कथेने जिवंत असलेलं एक गाव होतं, काळवेळ. हे गाव शांत होतं. इथे लोक रोज मंदिरात जायचे, आरती करायचे, कृष्णाचं नाव घ्यायचे. पण या गावात एक तरुण होता, जो मंदिरात जात असूनही देवावर रागावलेला होता, ज्याचं नाव अनिरुद्ध. अनिरुद्ध कृष्णाला नकारत होता, पण स्वीकारतही नव्हता. तो म्हणायचा, जर कृष्ण आहे तर तो गप्प का आहे? आई रोज त्याला सांगायची, बाळा, देव प्रश्नाची उत्तर देत नाही, अनुभव देतो. पण अनिरुद्धचं मन मानत नव्हतं. एक दिवस अनिरुद्धची बहीण राधिका यमुनेच्या काठी बसली, घसरली. पूर होता, पाणी वेगानं वाहत होतं. अनिरुद्ध धावत गेला, पण उशीर झाला. राधिका वाहून गेली. त्या दिवशी अनिरुद्धने मंदिरात जाऊन पहिल्यांदा कृष्णाला ओरडलं, तू बघत होतास ना, मग थांबवलं का नाहीस? मंदिरात शांतता होती. कृष्णाची मूर्त हसत होती. त्या दिवसापासून अनिरुद्ध बदलला. तो मंदिरात जायचा, पण डोळे मिटायचा नाही. तो म्हणायचा, जर देव फक्त बघत असेल तर मला नको. गावात लोक कुजबुजले, हा मुलगा नास्तिक झाला. पण सत्य वेगळं होतं. तो देव शोधत होता, नाकारत नव्हता. एक रात्र अनिरुद्धला स्वप्न पडलं. यमुना, अंधार आणि दूरवरून मुरलीचा आवाज. एक आवाज म्हणाला, प्रश्न विचारणारा भक्त सर्वात जवळ असतो. अनिरुद्ध घाबरून उठला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. पुढच्या दिवशी तो आईजवळ आला. आई, मला कृष्णाला शोधायचं आहे. आईने फक्त एवढंच म्हटलं, जा, पण उत्तर घेऊन ये. अनिरुद्ध निघाला. ना दिशा, ना गुरु, ना खात्री. फक्त मनात एकच प्रश्न, देव गप्प का असतो? अनिरुद्ध घरापासून दूर चालत होता. मागे वळून पाहिलं तर आई उभी होती, शांत. तो थांबला नाही, कारण त्याला माहीत होतं, उत्तर थांबत नाहीत, शोधावे लागतात. पहिला दिवस संपला. दुसरा दिवस उजाडला. जंगल, माळरान, लहानशी वस्ती, लोक भेटत होते. पण अनिरुद्ध कोणालाच काही विचारत नव्हता, कारण त्याला प्रश्न कोणाला विचारायचे हेच माहीत नव्हतं. एका वटवृक्षाखाली एक वृद्ध साधू बसला होता. पांढरी दाढी, डोळे खोल आणि चेहऱ्यावर विलक्षण शांती. अनिरुद्ध थांबला. साधू म्हणाला, तू देव शोधायला निघाला आहेस, पण प्रश्न घेऊन? अनिरुद्ध हादरला. तुम्हाला कसं कळलं? साधू हसला. प्रश्न असलेले पाय चालण्यातच ओळखू येतात. अनिरुद्ध बसला. त्याने आत साठवलेले सगळे प्रश्न एका मागोमाग बाहेर टाकले. देव असतो तर दुःख का? अपराध का मारतात? निरपराध का मरतात? तो गप्प का राहतो? तो फक्त बघतच असतो का? साधू शांतपणे ऐकत राहिला, कुठेही मध्ये बोलला नाही. शेवटी अनिरुद्ध ओरडला, बोला ना, तुम्ही साधू आहात ना? साधू म्हणाला, मी उत्तर देणार नाही. अनिरुद्ध रागवला, मग तुम्ही वेगळे कसे? साधू हसला, कारण उत्तर ऐकलं की प्रश्न मरतात, पण प्रश्न जगले तर भक्ती जन्माला येते. अनिरुद्ध गप्प झाला. काही वेळ ते दोघं गप्प बसले. पाने हलत होती, वारा वाहत होता. साधू म्हणाला, कृष्ण गप्प नाही, तू ऐकायला गडबडीत आहेस. हे वाक्य अनिरुद्धच्या मनात खोलवर गेलं. साधू अचानक म्हणाला, जर तुला कृष्ण सापडला तर तू काय करशील? अनिरुद्ध म्हणाला, मी त्याला प्रश्न विचारेन. साधू हसला. आणि तो गप्प राहिला तर? अनिरुद्ध थांबला. मग कदाचित मी गप्प बसेन. साधूच्या डोळ्यात समाधान चमकलं. त्या रात्री अनिरुद्धला पुन्हा स्वप्न पडलं. यमुना, पाण्यावर चंद्र आणि मुरली. आवाज म्हणाला, प्रश्न संपले की उत्तर सापडत नाही. प्रश्न शांत झाले की कृष्ण सापडतो. अनिरुद्ध उठून बसला. सकाळी तो उठून बसला. तो उठला तर साधू नव्हता, फक्त वटवृक्ष आणि त्याच्या पायाशी एक मोरपीस. अनिरुद्धने ते उचललं. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अनिरुद्ध वटवृक्षापासून पुढे निघाला. हातात ते मोरपीस घट्ट धरून. ते मोरपीस फक्त एक पीस नव्हतं, ते एक आठवण होतं, एक संकेत होता.
आणि एक शांत प्रश्न होता. मी शोधतो आहे, पण योग्य दिशेने. दिवसाच्या उत्तरार्ध एक मोठं नगर दिसू लागलं. उंच कळस, मोठं कृष्ण मंदिर, रस्त्यावर उत्सवांची तयारी. आज नगरात जन्माष्टमीचा महोत्सव होता. ढोल, ताशे, फुलांची तोरणं, दिवे. अनिरुद्ध थांबला. जर कृष्ण कुठे बोलत असेल तर इथेच असेल, असे त्याला वाटलं. तो मंदिरात शिरला. आत सुवर्ण आरती, मोठमोठे मंत्र, पुजाऱ्यांचा गजर. लोक डोळे मिटून उभे होते, पण चेहऱ्यावर गर्व होता. अनिरुद्ध मूर्तीसमोर उभा राहिला. त्याने डोळे मिटले नाहीत, पण तो हळूच म्हणाला, कृष्णा, मी प्रश्न घेऊन आलो आहे. उत्तर द्यायला भाग पाडणार नाही, पण तू ऐकशील का? मूर्ती तशीच होती, हसरी, शांत. एक पुजारी ओरडला, ए मुला, डोळे मिटून उभा राहा. असे बघत बोलायचं नसतं. अनिरुद्ध शांतपणे म्हणाला, मी देवाशी बोलतो आहे, लोकांशी नाही. क्षणात वातावरण बदललं. दुसरा पुजारी पुढे आला. तू कोण आहेस? भक्त असशील तर नियम पाळ. अनिरुद्ध म्हणाला, नियमांनी देव सापडत असेल तर प्रश्न का उरतात? पुजारी चिडले. लोक कुजबुजायला लागले. हा नास्तिक आहे, देवावर प्रश्न विचारतो, असा मंदिरात यायला नको. अनिरुद्धने आजूबाजूला पाहिलं. इतके लोक होते, पण एकही शांत नव्हता. मुख्य पुजारी म्हणाला, याला मंदिराबाहेर काढा. अनिरुद्धला ओढत बाहेर नेण्यात आलं. लोक पाहत होते. काही हसत होते, काही चिडलेले, काही गप्प. मंदिराच्या पायऱ्यावर त्याला ढकलण्यात आलं. तो पडला. हातातलं मोरपीस खाली पडलं. क्षणभर सगळं थांबलं. वाऱ्याचा झोत आला. मोरपीस हवेत तरंगलं आणि थेट कृष्णमूर्तीच्या दिशेने वळलं. कुणालाच दिसलं नाही. फक्त अनिरुद्धने पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तू बघतोयस, पण बोलत नाहीस. तो मंदिराबाहेर बसला. उत्सव सुरूच होता. आत आरती, बाहेर अपमान. अनिरुद्धच्या मनात वादळ होतं. देव शांत असेल, पण त्याचे भक्त इतके कठोर का? रात्री नगर शांत झालं. अनिरुद्ध मंदिराच्या बागे बसला. तेवढ्यात मंद मुरलीचा आवाज आला. कोणालाच ऐकू येणार नाही असा, पण त्याला स्पष्ट आवाज म्हणाला, जिथे प्रश्न विचारल्याबद्दल अपमान होतो, तिथेच मी सर्वात जवळ असतो. अनिरुद्ध हादरला. तो हळूच म्हणाला, मग मी चुकीचा नाही. आवाज आला, तू प्रश्न विचारतो म्हणून नाही, तर प्रश्नात प्रामाणिक आहेस म्हणून. पहिल्यांदा अनिरुद्धच्या मनात राग नव्हता, फक्त शांती होती. सकाळ झाली. नगर अजून झोपलेलं होतं. अनिरुद्ध उठला. मंदिराकडे एकदा पाहिलं. इथे नाही, पण तू कुठेतरी आहेस. तो पुन्हा निघाला. अनिरुद्ध नगर सोडून चालू लागला. पाठीवर काहीच नव्हतं. हातात फक्त मोरपीस आणि मनात न संपणारे प्रश्न. पहाटेचा धूक, ओलसर माती, आकाशात फिकट केशरी रंग. तो चालत होता, पण आत कुठेतरी जाणवत होतं, आता वाट सोपी नाही. दुपारपर्यंत तो एका भव्य नगरीपाशी पोचला. उंच तटबंदी, सुवर्ण दरवाजे, हत्ती, घोडे, शस्त्रधारी सैनिक. ही होती राजा वीरभद्राची राजधानी. नगरात एकच चर्चा. दरबारात आज धर्मसभा आहे. सर्व विद्वान, साधू, पुजारी बोलवलेत. राजा स्वतः प्रश्न विचारणार आहे. अनिरुद्ध थांबला. त्याच्या डोळ्यात चमक आली. जिथं प्रश्न असतात, तिथं उत्तरही असतं. तो दरबाराच्या दाराशी गेला. सैनिकांनी थांबवलं. तू कोण? अनिरुद्ध म्हणाला. प्रश्न घेऊन आलेला एक सामान्य भक्त. सैनिक हसले. इथे प्रश्न विचारायला विद्वान येतात, भिकारी नाही. अनिरुद्ध शांतपणे म्हणाला, प्रश्न विद्वानांचे नसतात, ते आत्म्याचे असतात. क्षणभर शांतता. तेवढ्यात राजदरबारातून
एक मंत्री बाहेर आला. त्याने अनिरुद्धकडे पाहिलं. याला आत आणा. आज राजा वेगळ्या उत्तरांच्या शोधात आहे. दरबार भरलेला. एका बाजूला मोठे शास्त्रपंडित, जड वस्त्र, सुवर्ण अलंकार. दुसऱ्या बाजूला साधू, संन्यासी, दाढी, जटा, रुद्राक्ष. मधोमध सिंहासनावर राजा, वीरभद्र. डोळ्यात तेज, पण कपाळावर अहंकार. राजा उठून उभा राहिला. मला एक प्रश्न आहे. देव जर सर्वशक्तिमान असेल तर भक्त का दुःखी असतात? दरबारात कुजबूज. एक विद्वान उठला. भक्तांचे दुःख पूर्वजन्मांच्या पापामुळे, असं दुसरा म्हणाला देव भक्तांची परीक्षा घेतो. तिसरा म्हणाला दुःखाशिवाय मोक्ष नाही. राजा समाधानी नव्हता. अनिरुद्ध हळूच उभा राहिला. संपूर्ण दरबार त्याच्याकडे पाहू लागला. राजा म्हणाला, तू कोण? तुला बोलायची परवानगी नाही. अनिरुद्ध म्हणाला, मी उत्तर देणार नाही, फक्त प्रश्न वाढवेन. दरबार हादरला. अनिरुद्ध म्हणाला, जर दुःख पापामुळे असेल तर निष्पाप बालक का रडतं? जर परीक्षा असेल तर उत्तर न दिल्याबद्दल शिक्षा का? आणि जर देव प्रेम करत असेल तर प्रेम इतकं कठोर का? कोणीच बोललं नाही. राजाच्या हातातली तलवार थरथरली. राजा रागाने ओरडला, थांब, तू देवावरच प्रश्न करतोयस? अनिरुद्ध शांत होता. मी देवावर प्रश्न करत नाही, मी देवापर्यंत पोहोचण्याचा खोटा मार्ग उघड करतो. दरबारात तणाव. तेवढ्यात दरबारात एक गाईचं वासरू शिरलं. कोणाच्याच लक्षात आलं नाही ते थेट अनिरुद्धकडं आलं. त्याच्या पायाशी बसलं. अनिरुद्धने त्याच्या डोक्यावर हळूच हात ठेवला. क्षणात वासरू शांत झालं. दरबार स्तब्ध झाला. अनिरुद्ध म्हणाला, जिथे अहंकार थांबतो तिथेच कृष्ण बोलतो. राजा खाली पाहू लागला. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात शंका नव्हती, भीती होती. धर्मसभा तहकूब झाली. राजाने मंत्र्यांना सांगितलं, या भक्ताला थांबवा. उद्या मी स्वतः त्याच्याशी बोलेन. अनिरुद्ध राजमहालात राहिला. रात्री त्याला पुन्हा मुरलीचा आवाज ऐकू आला. सत्ता सत्ता विचारते पण भक्त ऐकतो. अनिरुद्धच्या डोळ्यात अश्रू आले. राजमहल शांत होता. सुवर्ण दिवे मंद प्रकाश देत होते. भिंतीवर कृष्णलीला कोरलेल्या होत्या, पण त्या लीलांचा अर्थ राजाला आयुष्यात हरवलेला. अनिरुद्ध एका साध्या खोलीत बसला होता. ना पलंगाची चिंता, ना पहाऱ्याची भीती. हातात मोरपीस, डोळे मिटलेले. त्या शांततेत अचानक मुरलीचा आवाज उमटला. हा आवाज बाहेरून नव्हता, तो आतून येत होता. अनिरुद्ध, आज प्रश्न संपतील, पण उत्तर सर्वांना सहन होणार नाही. अनिरुद्ध हळूच म्हणाला, मी तयार आहे, फक्त मला स्वतःपासून दूर नेऊ नकोस. आवाजाला जो स्वतःपासून दूर जातो तोच मला सापडतो. त्याच रात्री राजा वीरभद्र झोपेत कळवळला. त्याला स्वप्न पडलं. तो एका युद्धभूमीवर होता. शत्रू नव्हता, फक्त एक मोठा प्रश्न होता. समोर कृष्ण उभा होता. हसत म्हणाला, राजा, तू सगळं जिंकलंस, पण स्वतःला हरवून. राजा घामाघूम होऊन उठला. पहिल्यांदा त्याला मृत्यूची भीती वाटली. पहाटे राजाने आदेश दिला, आज अंतिम न्यायसभा होईल. दरबार भरला. सैनिक, मंत्री, विद्वान सगळे उपस्थित. मधोमध अनिरुद्ध उभा. राजा सिंहासनावर बसला. त्याचा आवाज गंभीर होता. अनिरुद्ध, तू माझ्या सत्तेला प्रश्न विचारलायस, देवाला प्रश्न विचारलायस, धर्माला हादरवलंयस. दरबारात श्वास रोखला गेला. राजा पुढे म्हणाला, आज तुला एक संधी देतो. जर तू मान्य केलंस की राजा म्हणजे देवाची प्रतिनिधी आहे, तर तुला जीवनदान देईन. क्षणभर शांतता होती. सगळ्यांचे डोळे अनिरुद्धकडे होते.
तो हसला. अनिरुद्ध म्हणाला, राजा प्रतिनिधी असू शकतो, पण देवाचा पर्याय कधीच नाही. दरबार हादरला. राजा संतापला. म्हणजे मृत्यू मान्य आहे तुला? अनिरुद्ध शांतपणे म्हणाला, मृत्यू भीतीचा असतो, ज्याला काही धरून ठेवायचं असतं. मी काहीच धरून ठेवलेलं नाही. राजाने सैनिकांना इशारा केला. एक सैनिक तलवार घेऊन पुढे आला. क्षणात अनिरुद्धने मोरपीस खाली ठेवलं. हे माझं नाही, हे त्याचं आहे. तो डोळे मिटतो, तेवढ्यात दरबारात वारा सुटतो. दिवे हलतात. कृष्णमूर्तीच्या डोळ्यात अद्भुत तेज चमकते. कोणालाच दिसत नाही, पण राजाच्या हातातून तलवार पडते. राजा थरथरत खाली उतरतो. तो अनिरुद्ध समोर येतो. संपूर्ण दरबार स्तब्ध. राजा म्हणतो, मला मला कृष्ण दिसला. अनिरुद्ध डोळे उघडतो. तो दिसत नाही राजा, तो अनुभवला जातो. राजा गुडघ्यावर बसतो. पहिल्यांदा राजा भक्त झाला. राजा आदेश देतो, हा माझा गुरु आहे, याला कोणीही स्पर्श करणार नाही. विद्वान लाजून मान खाली घालतात. सैनिक तलवारी म्यानात ठेवतात. आणि अनिरुद्ध बाहेर पडतो. नगरात लोक जमा होतात. कोणी नमस्कार करतो, तर कोणी चरण स्पर्श करतो. अनिरुद्ध थांबतो. माझ्या पायाला नाही, तुमच्या प्रश्नांना नमस्कार करा. तो चालू लागतो. वाटेवर त्याला एक लहान मुलगा भेटतो, मुरली वाजवत. तो हसत म्हणतो, तू मला शोधत होतास. अनिरुद्ध थबकतो. डोळ्यात अश्रू. आता नाही, तू माझ्यात आहेस. मुलगा हसतो. अदृश्य होतो. अनिरुद्ध राजनगरीच्या सीमेवर उभा होता. मागे सत्ता, मान, गुरुस्थान, पुढे रिकामे रस्ते, अज्ञात वाटा, मौन. राजाने त्याला सोनं, वस्त्र, रथ देऊ केला. अनिरुद्धने नम्रपणे नकार दिला. जे मला सापडलं आहे, ते कुठल्याही रथात बसत नाही. राजाच्या डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला राजा डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला, मग तू कुठे जाशील? अनिरुद्ध हसला. जिथे प्रश्न संपतात. तो चालत राहिला. ना मंदिर, ना उत्सव, ना गर्दी, फक्त मातीचा वास, पक्ष्यांचा आवाज आणि श्वास. प्रत्येक पावलाबरोबर त्याचं मी हलकं होत होतं. एका जुन्या वटवृक्षाखाली तो बसला. तोच वटवृक्ष जिथे पहिल्यांदा त्याने कृष्णाचा आवाज ऐकला होता. तो स्मितहास्य करतो. पूर्ण वर्तुळ त्याने डोळे मिटले. यावेळी मुरलीचा आवाज मनात नव्हता. तो समोरून येत होता. मंद, गोड, शांत. अनिरुद्धने डोळे उघडले. समोर श्यामवर्णी बालक उभा होता. पितांबर, मोरपीस, हसरा चेहरा, तोच कृष्ण. अनिरुद्ध उठला नाही, वाकला नाही. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कृष्ण काही बोलला नाही. अनिरुद्धही नाही. मौनातच सगळं घडलं. कृष्ण जवळ आला. त्याने अनिरुद्धच्या हृदयावर हळूच बोट ठेवलं. क्षणात अनिरुद्धला संपूर्ण आयुष्य दिसलं. दुःख, प्रश्न, अपमान, सत्तेची कसोटी, मृत्यूची छाया आणि त्यामागे सतत उभा असलेला कृष्ण. अनिरुद्ध कुजबुजला. मी तुला शोधत होतो. कृष्ण हसला. नाही, तू स्वतःला शोधत होतास. मी तिथेच होतो. क्षणात अनिरुद्धच्या आत मी नावाचं काहीतरी उरलं नाही. ना भक्त, ना साधू, ना गुरु, फक्त शांती. अनिरुद्धने शेवटचा प्रश्न विचारला, माझं कर्तव्य काय? कृष्ण म्हणाला, उरू नकोस. कृष्ण हळूच मागे सरकला. मुरलीचा आवाज हवेत विरला. अनिरुद्ध वटवृक्षाखाली बसलेलाच होता. डोळे मिटलेले, श्वास चालू होता, पण आत कोणी नव्हतं. सकाळी गावकरी तिथे आले. त्यांना अनिरुद्ध दिसला. चेहऱ्यावर अद्भुत तेज. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. तो उठला नाही, पण चेहरा हसत होता. कोणी म्हणालं, तो समाधी गेला आहे. पण
एक वृद्ध म्हणाला, "नाही, तो लय पावला." त्या ठिकाणी मंदिर बांधलं गेलं नाही. फक्त एक वटवृक्ष राहिला. आजही जो कोणी त्या वटवृक्षाखाली प्रश्न घेऊन बसतो, त्याला उत्तर मिळत नाही, पण शांती मिळते. देव मिळवण्यासाठी भक्ती लागत नाही. भक्त हरवायला लागतो. कथा समाप्त.